योगी म्हणजे जनक राजा आणि भोगी म्हणजे रावण. पण मजेशीर गोष्ट अशी आहे, अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट अशी आहे मंडळी, की दोन्ही वाटिकेमध्ये माता सियाजू आहे. दोनों वाटिका में माता सिया ही विराजमान है. पुष्प वाटिका में भी और अशोक वाटिका में भी. अंतर सिर्फ इतना है, एक वाटिका में माँ सियाजू को भगवंत खोज रहे हैं और दूसरी वाटिका में माँ सियाजू को हनुमंत खोज रहे हैं. एका वाटिकेमध्ये प्रत्यक्ष परब्रह्म माता सीतेला शोधत आहेत आणि दुसऱ्या वाटिकेमध्ये हनुमंत माता सीतेला शोधत आहे. आता याच्याही समोर एका वाटिकेमध्ये माता सीता अत्यंत प्रसन्न आहे पुष्प वाटिकेमध्ये, आणि दुसरी जी वाटिका आहे अशोक वाटिका, त्या वाटिकेमध्ये माता सीता आहे पण उदास आहे. हे जे दोन वाटिकेचं वर्णन इथं आलंय ना, या दोन वाटिका म्हणजे दोन शरीर, एक माणसाचं आणि दुसरं संताचं. एक योग्याची वाटिका आहे आणि एक भोग्याची वाटिका आहे. एक शरीर संताचं आहे, वाटिका म्हणजे शरीर. एक शरीर संताचं आहे आणि एक शरीर आपलं आहे, माणसाचं आहे. आणि दोन्ही शरीरामध्ये सारखा तोच फरक आहे. हा जी योग्याची वाटिका आहे तिथे माता सीता प्रसन्न आहे. अर्थात जे शरीर संतांचं आहे, म्हणजे संत हे कायम प्रसन्न आहेत, आनंदी आहेत. आपण उदास आहोत. संतांची अवस्था समाधी अवस्था आहे. आपण भोगी आहोत. संतांची त्यागी अवस्था आहे, आपली भोगी अवस्था आहे. संतांना त्याग आवडतो, आपल्याला भोगविलास आवडतो. वाटिका म्हणजे काय? दोन शरीराचा संदर्भ इथं आलाय. दोन शरीराचा. संतांजवळ काहीच नाही पण अवस्था आहे, आमच्याजवळ व्यवस्था आहे. संतांजवळ अवस्था आहे म्हणून भगवंत आहेत, आमच्याजवळ व्यवस्था आहे म्हणून भगवंत नाही. आम्हाला काय आवडते? आम्हाला व्यवस्था आवडते. आम्हाला व्यवस्था आवडते. कायम आम्ही व्यवस्थेसाठीच धावपळ करतो. कायम आम्ही व्यवस्थेसाठीच धडपडतो. आम्हाला व्यवस्था आवडते. आणि आमचं जीवन व्यवस्थेसाठीच आम्ही खर्ची घातलं. घरावर पहिले कौल होते, आम्ही काढले, टिनं टाकले. टिनं काढले, मुलाचं लग्न करायचं आहे, चांगल्या घरची मुलगी भेटली पाहिजे, टिनं काढले, स्लॅब टाकला. हा आता नातू लग्नाला आला, नातवानं काय केलं? त्या स्लॅबला खालून पीयूपी प्लास्टर केलं, रंगीबेरंगी लाईट लावले. पहिले सायकल होती, मग मोटरसायकल घेतली, मग मोटरसायकलची 4 चाकी गाडी घेतली. आता जी 4 चाकी गाडी जवळ आहे त्याच्यातही समाधान नाही. आता वाटते ऑडी झाली पाहिजे, मर्सिडीज झाली पाहिजे, महागडी गाडी झाली पाहिजे. एक घर आहे, समाधान नाही. दुसरं बांधलं, तिसरं बांधलं, चौथं बांधलं, पाचवं बांधलं. हा आम्हाला कायम व्यवस्था आवडली आणि या व्यवस्थेमध्ये आमची अवस्था मागं राहिली. आमची अवस्था मागं राहिली आणि म्हणून प्रचंड ताकद आणि प्रचंड सामर्थ्य असतानाही
भगवंताला आम्ही आपलंसं करू शकलो नाही किंवा भगवत प्राप्ती आम्ही करू शकलो नाही किंवा मनुष्य जन्म भगवत प्राप्तीसाठीच आहे हे मर्म आम्हाला कळलं नाही. जन्माला आलो, जगणं सुरू आहे, लग्न झालं, मुलं बाळ झाले, पालन पोषण करणं सुरू आहे. जीवनाचा उद्देश इतकाच आहे का? मरण येत नाही म्हणून जिवंत आहो का आपण? कशासाठी जगत आहोत आपण? कशासाठी जगायचंय? जसं आपण जगतो तसेच पशु पक्षीही जगतात. मग त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक? पुरणपोळी पाहुणचाराचं आवडतं जेवण मिळाल्यावर आपल्याला जेवढा आनंद होतो तेवढाच आनंद एका वाघाला, एका सिंहाला भक्ष्य मिळाल्यानंतर होतो, शिकार त्यानं केल्यानंतर होतो. जनावरही जगत आहेत, आपणही जगत आहोत. घरटी तेही बांधतात, आपणही घरात राहतो. मुलाबाळांवर तेही प्रेम करतात, मुलाबाळांवर आपणही प्रेम करतो. पण याच्या पलीकडे जाऊन जीवनाचं मर्म आहे आणि ते जीवनाचं मर्म संतांनी आपल्याला सांगितलंय. संतांनी आपल्याला ती अवस्था दाखवली. संतांनी वेळोवेळी आपल्याला ईश्वराच्या सानिध्यात नेण्याचा प्रयत्न केला. संतांनी वारंवार ईश्वराच्या सानिध्यात नेण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज अभंग गाथा लिहून ठेवला. 4,500 पेक्षा जास्त अभंग त्या अभंग गाथेमध्ये आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी भावार्थ ज्ञान मंजिरी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी आम्हाला सांगितली. शांती ब्रह्म पैठण निवासी श्री एकनाथ महाराजांनी ग्रंथ कौस्तुभ श्री एकनाथी भागवत आपल्याला सांगितलं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज आजच्या युगाची संजीवनी बुटी श्री ग्रामगीता हा ग्रंथ त्यांनी आपल्यासाठी लिहिला. वैराग्यमूर्ती गाडगे बाबा शिक्षणाचं महत्व आपल्याला सांगितलं. तहानलेल्यांना पाणी पाजा, भुकेलेल्यांना अन्न द्या, उघड्या नागड्यांना वस्त्र द्या, गरजवंतांची मदत करा, जेवणाचं ताट मोडा, लुगड्याला 18 गाठी पाडा, तरी लेकरांना शिकवा. ही शिक्षणाची किंमत वैराग्यमूर्ती गाडगे बाबांनी आपल्याला दाखवून दिली. संतांनी आपल्याला कायम ईश्वराच्या सानिध्यात नेण्याचा प्रयत्न केला. पण कसं झालं ना, पारिसाचं नाव ऐकलंय ना? पारिस लोखंडाचा स्पर्श झाला की म्हणे त्या लोखंडाचं सोनं होतं. पाहिलं कुणीच नाही पण ऐकलं सगळ्यांनी आहे. त्या पारिसाला म्हणे लोखंडाचा स्पर्श झाला का लोखंडाचं सोनं होतं. मंडळी, आपण लोखंड आहोत, संत हे पारिस आहे आणि संतरूपी पारिसाचा स्पर्श आपल्या लोखंडरूपी शरीराला जेव्हा होतो तेव्हा या मनुष्य जीवनाचं सुवर्ण होत असते. पण तो स्पर्श आपल्याला का होत नाही? कारण हे लोखंड रूपी जे शरीर आहे ना, या शरीरावर मायेचं वेष्टन आहे, मायेचा पडदा आहे. एका लोखंडी डब्बीमध्ये पारिस होता. एक शिष्य गुरूंकडे गेला आणि त्या शिष्याने विचारलं, म्हणे तुमच्याकडे पारिस आहे ना, मला तो पारिस पाहायचा आहे. म्हणे ठीक आहे बघ. पाहिला, लोखंडी डब्बी होती,
आणि त्याच्यात तो पारीस ठेवला होता. आता ते गुरुजी जेव्हा ती डब्बी शिष्याच्या हातात देतात तेव्हा शिष्य विचार करतो की आतमध्ये जो पारीस ठेवलाय तो खरा आहे का नकली आहे. का असा विचार आला त्याच्या मनात? कारण ज्या डबीमध्ये पारीस ठेवला होता ती डबी लोखंडाची होती. त्यांनी ऐकलं होतं पारिसाचा स्पर्श लोखंडाला झाला की लोखंडाचं सोनं होतं. त्याच्या कल्पनेनुसार ती डब्बी सोन्याची असायला हवी होती, पण ती लोखंडाची. त्याच्या मनात विचार आला, म्हणे हे पारीस ओरिजिनल आहे की डुप्लिकेट, असली आहे का नकली. त्याने ते उघडून पाहिलं. त्या पारिसाला एक कापडा गुंडाळला होता, एक वस्त्र गुंडाळलं होतं, आणि त्या वस्त्रामुळे त्या पारिसाचा स्पर्श त्या लोखंडी डबीला झालेला नव्हता. पारीस तिच्या आत असूनही ती डब्बी लोखंडाची होती, कारण पारीस हे कापडामध्ये गुंडाळलेलं होतं. बिलकुल तसंच संत इथं आहेत किंवा संतांनी इथं वारंवार अवतार घेतला, पण तरीही त्यांच्या अलौकिक आणि अमूलाग्र तत्वज्ञानाचा स्पर्श किंवा त्यांचं अमूलाग्र असं तत्वज्ञानाचं भांडार आमच्या जीवनामध्ये आम्ही शिरूच दिलं नाही. आणि म्हणून आमचं जे जीवन आहे लोखंडरूपी, ते लोखंडरूपीच राहिलं. का? कारण संतरूपी पारीस आणि हे लोखंडरूपी शरीर, ती शरीरावर मायेचा पडदा आहे, मायेचं वस्त्र आहे. हा जीव जेव्हा जन्माला येतो ना तेव्हा तो ईश्वराची आराधना करतो. काढ बाबा काढ, यातून मला बाहेर काढ. ईश्वर विचारतो, ठीक आहे मी बाहेर काढायला तयार आहे, याच्या बदल्यात तू मला काय देशील? तेव्हा हा जीव सांगतो, बाबा तुला काय पाहिजे? ईश्वरा इथून बाहेर काढ, या अंधाऱ्या कोठडीतून मला बाहेर काढ. आता हे सहन होत नाही, मला बाहेर काढ. अरे बाबा पण तू या बदल्यात मला काय देशील? हा जीव म्हणतो, मी तुझाच होऊन जगीन. जीव काय म्हणतो? मी तुझाच होऊन जीवन जगीन. पण जशी जशी या जीवाला माया स्पर्श करते तसा तसा हा जीव मायातीत होत जातो आणि ईश्वराला दिलेलं वचन हा जीव विसरून जातो. मायातीत, मायेचा अज्ञात अवस्था असते तोपर्यंत ठीक आहे, पण जशी ज्ञात अवस्था सुरू होते, ही तुझी हे तुझे काका आहे, हे तुझे आजोबा आहे, हे तुझे मामा आहे, बघ हा बघ ही तुझी मावशी आहे, बघ ही तुझी आत्या आहे, बघ मावशीनं तुझ्यासाठी किती सुंदर गिफ्ट आणलं, हा बघ ही तुझी आत्या आहे. हे जे आहे ना, ही माया जेव्हा स्पर्श करते तेव्हा हा जीव एक दिवस संपूर्णपणे मायातीत होतो, लक्ष्यभ्रष्ट होतो आणि मग हा जीव ईश्वराला दिलेलं वचन विसरून जातो. आज आपलं तसंच झालंय. आपण प्रत्येक जण धावतोय, कशासाठी धावतोय हे माहित नाही, पण प्रत्येक जण आज आपण धावत आहोत. धावत आहे प्रत्येक जण. कोण कशासाठी धावत आहे हे माहित नाही. थांबायचं केव्हा हे सुद्धा माहित नाही. थांबायचं केव्हा हे सुद्धा माहित नाही. भरपूर जण सांगून जातात, दीदी मी 5 वर्षाच्या आधीच रिटायर झालो, पण घरी बसून काय करावं. मग पुन्हा कुठंतरी काम मिळते का पाहिलं आणि त्याच कंपनीत काम घेतलं. हा भरपूर जण सांगून जातात. थांबायचं कुठं हे सुद्धा माहित नाही. माय बाप हो, रामचरितमानस या दिव्य अशा ग्रंथामध्ये, नव्हे ग्रंथामध्ये तर दिव्यता आहेच, पण जेव्हा या ग्रंथाचा आश्रय आपण घेतो तेव्हा तीच दिव्यता आपल्या जीवनामध्ये प्रवेश करते. आणि जेव्हा ही दिव्यता
आपल्या जीवनामध्ये प्रवेश करते तेव्हा ही जी शरीर रूपी वाटिका आहे ना, ही शरीर रूपी वाटिका जी याच्या आधी भोग्याची होती, रामचरितमानस या दिव्य ग्रंथाचा आश्रय घेतल्यानंतर ही भोग्याची वाटिका म्हणजे आपलं शरीर योग्याची वाटिका बनते. हा, योग्याची वाटिका. आनंद प्राप्त होतो, परमानंद प्राप्त होतो, ब्रह्मानंद प्राप्त होतो. शब्द जरी सारखेच वाटत असले तरी अर्थ फार वेगवेगळे आहेत. आनंद, आनंद म्हणजे झाड लावणे किंवा तुम्ही लावलेल्या झाडाला नवीन पालवी फुटणे, आनंद. ब्रह्मानंद म्हणजे काय? आनंद, परमानंद. परमानंद म्हणजे काय? झाडाला फळ येणे. आणि याच्या समोर ब्रह्मानंद म्हणजे काय? फळ परिपक्व होणे. म्हणजे जो आनंद आपल्याला प्राप्त झाला तो आनंद आपल्या अंतःकरणात निरंतर टिकणे म्हणजे ब्रह्मानंद, निरंतर टिकणे. आणि ही ताकद ईश्वराच्या भक्तीमध्ये आहे. ब्रह्मानंद आपण प्राप्त करू शकतो. समाधी सुख आपण उपभोगू शकतो. समाधी सुखाचा परम सोहळा आपण उपभोगू शकतो. समाधी सुखापर्यंत आपल्याला जाता येते. या वाटिकेवर फवारणी करण्याची गरज आहे. जसं शेतामध्ये आपण फवारणी करतो, ते तुम्ही मारता ना तणनाशक, काय होतं त्यांनी? जे जास्तीचं तण उगवलेलं आहे, जे गवत उगवलेलं आहे, ते तिथल्या तिथं कोमेजून जातं आणि ते निष्क्रिय होतं, सुकून जातं. त्याच पद्धतीने ही जी वाटिका आहे, शरीररूपी वाटिका, मनुष्याचं शरीर, ही जी वाटिका आहे, या वाटिकेवर जेव्हा आपण फवारणी करतो, या रामचरितमानस मधल्या तत्वज्ञानाची, राम भक्तीची जेव्हा आपण फवारणी करतो ना, तेव्हा अशुद्ध तत्वरूपी तण नाहीस होत असते आणि मग ही वाटिका योग्याची होत असते. आणि मग या वाटिकेला अवस्था प्राप्त होत असते. अवस्था, हा, व्यवस्था नाही, व्यवस्थेतून अवस्थेमध्ये, हा, अवस्था प्राप्त होत असते. जी अवस्था संतांना प्राप्त होती. एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष राहिले पांडुरंग श्रीखंड्या बनून. हा, एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष राहिले पांडुरंग. अवस्था होती एकनाथ महाराजांकडे की भगवंतांनी त्यांच्या घरी येऊन राहावं, ही एकनाथ महाराजांची अवस्था होती. संत श्री जनाबाई, पराकोटीची अवस्था होती, पराकोटीची अवस्था. प्रत्यक्ष पांडुरंगाला ती बोलवायची, प्रत्यक्ष पांडुरंगाला जेवू घालायची, ती भाकरी करायची, पांडुरंग जेवण करायची. आता जे पांडुरंगाच्या मूर्तीला दगड समजतात, आता त्यांना नाही कळणार हे, पण पांडुरंगाला जे पांडुरंग समजतात त्यांना हे कळेल. प्रत्यक्ष पांडुरंग, तिने भाकरी करावी आणि पांडुरंगानी जेवण करावं. तिने जात्यावर दळावं आणि खुट्याला एक हात पांडुरंगानी लावून पांडुरंगानी तिच्या सोबत दळण दळू लागावं. काय पराकुटीची अवस्था होती. संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई, संत मुक्ताबाई, काय पराकोटीची. संत सखू, जिच्यासाठी देव सखू झाले, हा, काय अवस्था होती. जनाबाई, काय अवस्था होती. परभणी जिल्हा आणि गंगाखेड इथली ही जनाबाई,
दमा त्यांच्या वडिलांचं नाव दमा, करुंड तिच्या आईचं नाव. भरपूर ग्रंथामध्ये असा संदर्भ आलाय की तिनं हट्ट धरला होता, मला विठ्ठलाच्या दर्शनाला न्या, आणि म्हणून आई वडील तिला पंढरपूरला घेऊन आले. आणि जेव्हा तिनं पांडुरंगाला पाहिलं तेव्हा तिनं आई वडिलांना सांगितलं, मी आता इथून पुढे तुमच्या सोबत येत नाही, मला इथून पुढे तुमच्या सोबत यायचं नाही, मी आता इथंच राहीन, पांडुरंगाची सेवा करीन. काही ग्रंथात असा संदर्भ आलाय की आई वडिलांचं घर हिनं स्वतः सोडलं आणि पंढरपूर शोधत पंढरपुरात आली आणि पांडुरंगाचं दर्शन झालं, तशी ती पंढरपुरातच स्थिरावली, म्हणजे पंढरपुरातच राहू लागली. दामाजी शेट्टी हे संत श्री नामदेवरायांचे वडील पंढरपूरच्या पांडुरंगाच्या मंदिरात जेव्हा ही लहानशी जना त्यांना दिसली तेव्हा त्यांनी हात धरला आणि आपल्या घरी नेलं. 20 ते 22 जणांचं कुटुंब त्यांचं, दामाजी शेट्टींचं, आणि त्या कुटुंबामध्ये हा एक जीव आरामाने राहू शकेल अशा हिशोबानं दामाजी शेट्टी संत श्री नामदेवरायांचे वडील, गोनाई संत श्री नामदेवरावांची आई, आता आईनं आणि दामाजी शेट्टी पिताजी वडील यांनी जनेला आपल्या परिवारात सामावून घेतलं. आणि जनेसारखेच ज्यांच्या अंतःकरणामध्ये पांडुरंगाच्या भक्तीचं अंकुर फुलत होतं ते संत श्री नामदेव. आता या दोघांची गट्टी जमायची. दोघही जण भगवत भक्ती या विषयावर फार चर्चा करायची. पांडुरंगाचं सौंदर्य, पांडुरंगा दोघांचाही अधिकार सारखा ना. कसं असतं ना, बुद्धीच्या विषयावरून आपण संगत ठरवत असतो आणि मग जशी संगत ठरते तशीच त्याच पद्धतीची त्या संगतीमध्ये चर्चा होत असते. आता संत श्री नामदेव महाराज तेही अधिकार संपन्न आणि संत श्री जनाबाई त्याही अधिकार संपन्न, आणि म्हणूनच संत श्री जनाबाई एक भाव तिच्या मनामध्ये निर्माण झाला होता. एक भाव तिच्या मनामध्ये उत्पन्न झाला होता आणि त्या भाव विश्वामध्ये ती सदैव रममान राहायची. पांडुरंग माझा आहे आणि मी पांडुरंगाची आहे, हा भाव तिच्या मनामध्ये निर्माण झाला होता, उत्पन्न झाला होता. आणि या भाव विश्वातच ती तिचं जीवन जगायची. तिची नित्याची कामं सुद्धा ती या भाव विश्वात राहूनच करायची. केवळ आणि केवळ पांडुरंगासोबतच ती संवाद करायची, म्हणजे ती पांडुरंगासोबतच बोलायची. जेवण जेवायची तेव्हा सुद्धा पांडुरंगा तू आज जेवायला आला नाही ना, मग मी ही जेवणार नाही असा हट्ट करायची. जेव्हा भाकरी बनवायची तेव्हा पांडुरंग प्रत्यक्ष यायचे, तिच्या सोबत जेवण करायचे, दळण लागायचे. आणि म्हणूनच अत्यंत व्यापक विचार असणारी आणि भगवत भक्तीमध्ये रममाण असणाऱ्या जनाबाईला हृदयाचा बंदीखाना केला, आत विठ्ठल कोंडीला. यावरून आपल्याला कळून चुकतं की जनाबाईचा अधिकार किती. आणि म्हणूनच जनाबाई जेव्हा तिच्या भक्तीची व्यापकता ही पांडुरंगाच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करते, तेव्हा जनाबाईला पंढरीश पांडुरंग हा स्वतःच्या जन्मदात्या पित्यासारखा दिसतो. आणि ही जी सगळी संत आहेत ना, ही सगळी संत त्याच्या लेकराप्रमाणे भासतात. संत चोखामेळा
संत गोरोबा काका, संत सावतामाळी, संत श्री नरहरी, संत सजन कसाई, संत श्री निवृत्तीनाथ महाराज, आदिमाया शक्तीचा अवतार मुक्ताबाई, संत श्री माऊली ज्ञानेश्वर महाराज, हे जे सगळे तिला वाटतात की हा पांडुरंग आमच्या सगळ्यांचा जन्मदाता आहे, म्हणजे हा पांडुरंग आमच्या सगळ्यांचा पिता आहे, हा पांडुरंग आमच्या सगळ्यांचा कर्णधार आहे, हा पांडुरंग आमच्या सगळ्यांचा जगदीश्वर आहे, प्राणेश्वर आहे, तो प्राण सखा आहे. आणि म्हणून मोठ्या सुंदर शब्दामध्ये ती रचना करते. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळा. निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, निवृत्ती हा खांद्यावरी सोपानाचा हात धरी, पुढे चाले ज्ञानेश्वर, पुढे चाले ज्ञानेश्वर, मागे मुक्ताई सुंदर, विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी, चोखा जीवा बरोबरी, बंका कडेवरी, बंका कडेवरी, नामा करांगोळी धरी, नामा करांगोळी धरी, विठू माझा लेकुरवाळा, संगी गोपाळांचा मेळा, संगी गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. जनी मने गोपाळा, जनी मने
गोपाळा करी भक्तांचा सोहळा करी भक्तांचा सोहळा विठू माझा लेकुरवाळा संगे गोपाळांचा मेळा संगे गोपाळांचा मेळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा विठू माझा लेकुरवाळा